श्रावणातला तिसरा सोमवार म्हणून साऱ्या जणी पिकअप करून शिवकुंडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालेल्या होत्या। साऱ्या सख्या मिळून जात असल्यानं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता। त्यातल्या काही जणी तर विठ्ठलाची गाणी म्हणत, भजन गात आणि बाकीच्या त्यांना साथ देत पार भक्तिमय वातावरणात देवदर्शनाच्या सहलीचा आनंद घेत होत्या। पण तितक्यात काळाने घाला घातला। ज्या पिकअपने त्या साऱ्या जणी खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या, त्या पिकअपचा वाटेत भीषण अपघात झाला। कुंडेश्वर डोंगर चढताना भाविकांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली आणि 5 ते 6 वेळा पलटी घेत थेट दरीत कोसळली। या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 10 महिलांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी झालेत। दरम्यान या अपघाताने कुंडेश्वर डोंगराच्या रस्त्याच्या सुरक्षिततेवरती आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। श्रावण महिन्याच्या निमित्ताने पाईंट जवळील पापळवाडी इथल्या 35 महिला आणि 2 लहान मुलं असे एकूण 37 जण पिकअप वाहनातून कुंडेश्वर इथल्या महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या। मात्र घाटाच्या पहिल्याच वळणावरती वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि वाहन मागे सरकत 5 ते 6 पलट्या खात खोल दरीत कोसळलं। विशेष म्हणजे या अपघाताच्या काही मिनिटं आधी या महिला उत्साहात विठ्ठलाची गाणी म्हणत असल्याचा आणि भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी जात असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा आता समोर येतोय, जो पाहून सगळ्यांचंच मन हेलावून जातंय। दरम्यान या अपघातापूर्वी आणि अपघातानंतर नेमकं काय घडलंय, अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या आणि जखमींचं नेमकं नाव काय आहे, सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। तर श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील पाईंट गावातील काळूबाई महिला बचत गटाच्या सदस्या एका पिकअप टेम्पोमधून श्री क्षेत्र कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या होत्या। या सर्व महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या। कुंडेश्वरला जात असताना घाटातील नागमोडी वळणावरती चढण चढताना अचानक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं पिकअप टेम्पो मागे आला, त्यामुळे तो 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळला। ज्यावेळी हा पिकअप टेम्पो खोल दरीमध्ये कोसळत होता, त्यावेळी त्याने अनेक पलट्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे जखमींच्या संख्येत वाढ झालेली आहे। या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 10 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 29 महिला गंभीर जखमी झाल्यात। यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे। तर या अपघातादरम्यान चालकाने वेळीच उडी घेतल्यानं तो बचावलेला आहे। या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर येतोय। या काही मिनिटांपूर्वी पिकअप गाडीमध्ये गाणी म्हणत, हसत खेळत या भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या होत्या। त्यांचा भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास एका क्षणामध्ये शोकांतिका ठरला। या अपघातापूर्वी त्या महिला विठ्ठलाचं नामस्मरण करत होत्या। व्हिडिओमध्ये पिकअप टेम्पोमध्ये असलेल्या महिला छान हसत खेळत तालासुरात गाणी गात असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावेळी त्या सर्व महिला पंढरी नामाचा बाजार, इथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार अशी भक्तिगीतं गाताना पाहायला मिळत आहे। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह हा स्पष्टपणे सगळ्यांनाच पाहायला मिळतोय। पण त्या महिलांचा तो क्षण मात्र शेवटचा ठरलेला आहे। श्रावणी सोमवार असल्यानं कुंडेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी जायचं म्हणून या सगळ्या महिलांनी अगदी आठवडाभरापूर्वीच पाईंटमधील एका कपड्याच्या दुकानातून या सगळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या आणि त्यावरती हलकी डिझाईन असलेल्या सुमारे 50 साड्या खरेदी केलेल्या होत्या। याच पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून या सगळ्या महिला कुंडेश्वर देवदर्शनाला निघालेल्या होत्या। मात्र देवदर्शनापूर्वीच त्यांच्यावरती काळाने घाला घातलेला आहे। दरम्यान या 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे। ऋषिकेश करंडे असं त्या चालकाचं नाव आहे। ऋषिकेशवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोबतच जखमी 30 महिला आणि लहानग्यांचा जीव धोक्यात आलेला आहे। तीव्र चढाई असल्याची कल्पना असताना सुद्धा दुसऱ्यांच्या जीवाला कारणीभूत ठरेल अशी अवैध वाहतूक, निष्काळजीपणे वाहतूक करणं अशा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ऋषिकेश याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मंडळी, ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तो कुंडेश्वर डोंगरावरती जाणारा घाट रस्ता अरुंद, कच्चा आणि धोकादायक वळणांनी भरलेला आहे। काही ठिकाणी तीव्र चढ उतार असून रस्त्याला संरक्षक कठडे किंवा भिंती सुद्धा बसवलेल्या नाहीयेत। 2 वाहनं जर समोरासमोर आली
तर त्यावेळी चालकांना त्या ठिकाणी मोठी कसरत करून त्या मार्गावरून पुढे जावं लागतं। यासोबतच रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे निदान या अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येईल अशी आशा तिथले स्थानिक व्यक्त करतात। या व्यतिरिक्त प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती, कठडे, भिंती आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीनं पावलं उचलणं आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। कुंडेश्वर डोंगराच्या विकासासाठी वन विभाग आणि जिल्हा परिषदेने अनेक उपाययोजना जरी केलेल्या असल्या तरी सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्नांची त्या ठिकाणी गरज आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर प्रशासनाला जबाबदार ठरवत कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। आता या घटनेमध्ये ज्या महिलांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यामध्ये 27 वर्षांच्या शोभा ज्ञानेश्वर पापळ, 40 वर्षांच्या सुमन काळूराम पापळ, 45 वर्षांच्या शारदा रामदास चोरके, 55 वर्षांच्या मंदा कांदिफ दरेकर, 55 वर्षांच्या संजीवनी कैलास दरेकर, 55 वर्षांच्या मीराबाई संभाजी चोरगे, 50 वर्षांच्या बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, 50 वर्षांच्या शकुंतला तानाजी चोरगे, 60 वर्षांच्या पार्वताबाई दत्तू पापळ, 62 वर्षांच्या फसाबाई प्रभू सावंत अशी या भीषण अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत। या सर्व महिला या खेडमधील पाइंट या तालुक्यातील पापळवाडी या गावच्या रहिवाशी आहेत। या व्यतिरिक्त या अपघातातील जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच या अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची मदत सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे। याशिवाय या सर्व अपघातग्रस्त महिलांच्या उपचाराचा खर्च सुद्धा आता सरकार करणार आहे। सध्या ज्या ठिकाणी हा अपघात झालेला होता त्या दुर्दैवी अपघात स्थळावरती जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच, चपलांचा ढीग दिसून येतोय। सोबत आलेल्या आपल्या जीवाभावाच्या महिलांचे मृतदेह पाहून इतर महिलांना सुद्धा अश्रू अनावर झालेले होते। मंडळी, हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये जागीच सुरुवातीला 8 महिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 2 महिलांचा। सध्या इतर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यामुळे आता तरी प्रशासनानं अरुंद रस्ता आणि रस्त्यांवरील खड्डे यांचा बंदोबस्त करावा, नाहीतर अनेकांना आपल्या जीवाला मुकावं लागेल। बाकी मंडळी, यावरती तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।